उटीला डायरेक्ट नाही जाऊ शकत आपण, म्हणजे उटीला तिथं रेल्वे पण जात नाही, प्लेन पण जात नाही. आणि मग बराच रिसर्च केला आणि मग आम्हाला तिथं 2 ऑप्शन दिसले. कोइंबतूरला जाता येतं ट्रेननी किंवा फ्लाईटनी. तिथे एक अजून एक विषय आहे की कुन्नूर ते उटी असा एक आधीपासून पण आहे, पण तिथून 5-6 तास लागतात त्या टॉय ट्रेननी उटीला जायला. पण 5-6 तास टॉय ट्रेनमध्ये नको म्हणलं, त्यामुळे आम्ही कुन्नूर ते उटी असा प्रवास करायचा आम्ही ठरवलं. म्हणजे पुण्यावरून कोइंबतूरला ट्रेनने जायचं, कोइंबतूरवरून कुन्नूरला कॅबने जायचं आणि कुन्नूरला तासभर थांबून तिथे टॉय ट्रेननी उदागमंडलम स्टेशनला जायचं. उदागमंडलम स्टेशन म्हणजे थोडक्यात उटी. तिथून कॅबने आपण जी स्वस्तात रूम बुक केलेली आहे त्या रूमवर जायचं. तर अशा बऱ्याच गाड्या आपल्याला बदलायच्यात आणि आता हे सर्व ऐकायला तुम्हाला खूप कन्फ्युजिंग वाटत असेल, तर आता हे सर्व तुम्ही व्हिज्युअली पहा, म्हणजे डिटेलमध्ये तुमच्या पूर्ण लक्षात येईल आणि आम्ही काय चुका केल्या त्या तुम्हाला टाळता येतील, बजेट कसं मॅनेज केलं हे तुमच्या लक्षात येईल. आणि हे लक्षात आल्यामुळं आम्ही जो काही खर्च केला 18-19 रुपये, यापेक्षाही खूप कमी बजेटमध्ये तुम्ही ही ट्रिप व्यवस्थित मॅनेज करू शकता, प्लॅन करू शकता. मला ट्रेन एक्सपिरियन्स करायचा आहे, कसा प्रवास असतो ट्रेनचा, त्याच्यामुळे खास करून आम्ही ट्रेनचं तिकीट काढलेलं आहे. आणि यातरी आम्ही विमानाने येणार आहे. ट्रेन येण्याच्या अर्धा तास आधी इथे दिसते की आपली ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे, पण प्लॅटफॉर्मवर कुठे थांबायचे हे नाही दिसत. आता प्लॅटफॉर्मला 4 चक्रा मारून झाले, नक्की कुठं थांबायचं काय कळणार नाही झालं राव. हे नवीन माणसाचं अवघडच आहे इथं आणि कोण सांगायला पण नाही इथं. तुम्ही जर पहिल्यांदा रेल्वेने प्रवास करत असाल तर रेल्वेकडून येणारा हा मेसेज समजून घ्या. TRN पुढील नंबर म्हणजे ट्रेनचा नंबर, P1, P2, P3 म्हणजे पॅसेंजर 1, पॅसेंजर 2, A4 म्हणजे प्लॅटफॉर्मवर आपली गाडी कुठे थांबणार आहे आणि पुढे दिलेला नंबर म्हणजे आपला सेट नंबर. हे बघा तिथे ना ट्रेन नंबर येतो आणि आता हे दिसत नसेल तुम्हाला, पण A4 लिहिलेलं आहे आणि आमच्या तिकिटावर आहे A4, तर त्यामुळे कळलं की आता इथंच थांबायचं आणि आता ही ट्रेन आलेली आहे समोरून. विमानाचे तिकीट 5,500. आम्ही ट्रेन निघालो, 2 tier ACचे तिकीट होते 2,500. तर मग प्रत्येक तिकिटामागे वाचले 3,000 रुपये. 3 tier ने गेलो असतो तर अजून वाचले असते. तर ट्रेन आता आपली निघाली. तर प्रत्येक तिकिटामागे 3,000 वाचले, म्हणजे 4 जणांचे टोटल 12,000 रुपये वाचले. पैसे वाचवणे एवढेच कारण होते का? नाही. 8 वाजलेत आणि आता कलबुर्गी जंक्शन सोडलेले आणि पुढे निघालोय आपण आता. पैसे वाचवणे एवढेच कारण नव्हते, आणखीही काही महत्वाची कारणे होती, ते पुढे पाहू. ट्रेनचा प्रवास एक्सपिरियन्स करायचा होता, ट्रेनच्या प्रवासाचा अनुभव घ्यायचा होता. आपण तमिळनाडूला निघालोय, तर जाता जाता ट्रेन मधून का होईना कर्नाटक पाहून गेले तर काय वाईट. आमचा ट्रेनचा अनुभव कसा होता, काय वाईट काय चांगलं, पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ आपण पाहू शकता. ट्रेन पण वेळेवर आलेली आहे आणि आपण ज्या टॅक्सीवाल्यांना सांगितलं होतं ते पण आलेले बाहेर, त्यांचा कॉल आला होता. 28 तासाचा प्रवास संपला आणि उतरल्यावर 28 तास ट्रेनमध्ये बसून आलो असे जाणवले पण नाही, कारण 2 tier AC मध्ये तेवढा कम्फर्ट होता, 3 tier AC मध्ये सुद्धा तेवढाच मिळेल. आता इथून पुढे कॅबने कोइंबतूर टू कुन्नूर असा प्रवास करायचा होता. तर हे बघा ही टाटा झेस्ट ही आपली गाडी आहे. आता याच्यात सामान ठेवायचं आणि जायचं. आम्ही गाडी कशी बुक केली, टॉय ट्रेनच्या तिकिटाचे काय आणि रूम कशी बुक केली पाहत राहा, कळेल पुढे. हे बघा इकडचं आहे ना, हे बस स्टॉप आहे आणि इथून उटीसाठी बस मिळेल. तर आता जे कोइंबतूर स्टेशनला आपण उतरलो तिथून इथं यायला 10 रुपये तिकीट किंवा मॅक्स 20 रुपये रिक्षाचा. हाऊ मच टेक रिक्षा पर पर्सन? No per person, 200 rupees per chapter. ओके, फ्रॉम कोइंबतूर रेल्वे स्टेशन टू हिअर. कोइंबतूर रेल्वे स्टेशन पासून इथं यायचं असेल तर मीटरने रिक्षा करावी लागेल आणि त्याचे 200 रुपये. आणि इथून मग आता जे स्टेशन दाखवलं तिथून मग आता उटीला जायला 4.5 तास लागतील यांनी सांगितलेले आणि पर पर्सन 100 रुपये तिकीट आहे. तर अशा पद्धतीने होईल. आपण आम्ही आता हे पूर्वीच आम्ही कॅब बुक केली होती, ती सगळी डिटेल दिलंच मी तुम्हाला की कॅब किती रुपये लागली, काय एवढे पैसे वगैरे वगैरे. गाडीत बसल्यावर ड्रायव्हर कडून बरीच माहिती घ्यायला सुरुवात केली, थोडीफार तमिळ पण शिकली. सो व्हॉट्स कॉल्ड हाऊ आर यू इन तमिळ? எப்படி இருக்கீங்க? सॉरी, எப்படி இருக்கீங்க? एपडी इरकिंग्या. एपडी इरकिंग्या म्हणजे हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात? ओके, सो आय एम फाईन. நான் நல்லா இருக்கேன். नो நான் ना நல்லா இருக்கேன். ना नल्ला इरकेन म्हणजे आय एम फाईन, मी ठीक आहे. हे अजून काय विचारायचं? नाही 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 लागा. नो नो இல்ல इल्ले. आय नो दिस इल्ले. आय ऑलरेडी लर्न दिस इन चेन्नई एक्सप्रेस. मग पिकअप
रस्त्यामध्ये हे छानसे हॉटेल आहे अन्नपूर्णा. तुम्ही तिथे थांबून नाश्ता करू शकता. काय मागवलं? मसाला डोसा मागवलाय. तर आता हे कुन्नूरचं आपलं छोटंसं रेल्वे स्टेशन आलंय आणि इथून आपल्याला टॉय ट्रेनने जायचंय. कोइंबतूरवरून आता इथं कुन्नूरला पोहोचलेलो आहे आणि राजेश सर राजेश आहेत हे आणि ह्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. व्हेरी नाईस गाय, व्हेरी गुड ड्रायव्हर. ॲक्च्युली काय इथं आम्ही कळलं की पूर्वी तिकीट नाही काढलं तर कधी कधी तिकीटसुद्धा भेटत नाही, तर असा फाल येऊ शकतो. त्यामुळे आम्ही फर्स्ट क्लासचीच तिकीटं काढली. बघा तिकडं तिकीट बुकिंगची लाईन, ही एवढी मोठी लाईन आहे तिकीट बुकिंगची आणि आम्ही ऑनलाईनच तिकीट बुक केलं होतं, त्यामुळे आम्हाला काही लाईनीत थांबायचं नाही आहे. कुन्नूर टू उटी फर्स्ट क्लास तिकीट आम्ही काढले होते. सेकंड क्लास काढले असते तरी चालले असते, इवन जनरल काढले असते तरी चालले असते, पण जनरल क्लासमध्ये लेग स्पेस खूप कमी असतो, अवघडून बसावे लागते आणि आमच्याकडे बॅग्स पण होत्या, त्या कुठे ठेवायच्या हा प्रश्न होता. म्हणून फर्स्ट क्लास तिकीट काढले. बॅग सीट खाली ठेवायला जागा होती. सेकंड क्लासमध्ये सुद्धा ही जागा मिळेल. ट्रेन निघाली. सुंदर निसर्ग सौंदर्य पाहत उदाक मंडलम स्टेशनला पोहोचलो. उडाक मंडलम म्हणजे आपण जी गाडी बुक केली होती ती घ्यायला आली. तर आपण आता उटीच्या स्टेशनच्या बाहेर आलो आहे टॉय ट्रेनच्या आणि आपण ही गाडी बुक केली होती, म्हणजे सगळं ऑनलाईन बुकिंग केलं होतं, ते नंबर वगैरे ते तुम्हाला देतो. तर आता ह्या गाडीने आपण आता आपल्या रूमवर जाऊ आणि थोडं चेंज करून मग बघू पुढे. कारण सर्व वेळ फिक्स होत्या. कोइंबतूरला सकाळी 7 वाजता पोहोचणार, तिथून 3-3.5 तास प्रवास करून कुन्नूरला, तिथे थोडा वेळ थांबून 12:30ला टॉय ट्रेनने उटीला 2 वाजता पोहोचल्यावर आपल्या रूमवर. रूम बजेटमध्ये कशी बुक केली? 1,500 रुपये पर रूम असं बुक केलेलं आहे. म्हणजे गुगलवर इतकं सर्च केलं तर 3,000 रुपये पर रूम, त्याच्याशिवाय खाली भेटतच नव्हतं. आणि फायनली मी 3,000 रुपये एक रूमचे बुक करायला निघालो होतो, पण म्हणलं अजून ट्राय करू, तर तेवढ्यात रूम मिळाली. तर म्हणजे आम्हाला 2 रूम घेतल्यात, 2 वेगवेगळ्या फॅमिली असल्यामुळं. तर म्हणजे एका रूमचे 1,500, 2 रूमचे 3,000 आणि 4 नाईटसाठी म्हणजे टोटल 12,000 गेले. आणि आता मी तुम्हाला रूम दाखवतो आणि तुम्ही ती बघा कशी रूम आहे. आणि मी तर 100% सॅटिस्फाईड झालेलो आहे त्या रूममधून. तर हे पहा, आता इथं एंट्री आल्या सोफा, टेबल आणि ह्या लाईट्स आणि इकडं डायनिंग टेबल आणि हा एक पहिला बेडरूम. ठीक आहे. तर हे कबर्ड, टी व्ही आणि इकडं हे झोपायचं बेड आणि इकडं टॉयलेट बाथरूम, हा गीझर. ठीक आहे. तर हे किचन आणि वॉटर प्युरिफायर आणि इथं पण एक एक्स्ट्रा बाथरूम आणायला लागेल, ते एक दिलेले त्यांनी. हे किचन्स आणि आता हा दुसरा बेडरूम. ही बेडशीट इथं आम्ही बरोबर एक बेडशीट बरोबर कॅरी केली होती, ती टाकली आहे. तर सेम त्या रूम सारखंच टी व्ही, कबर्ड आणि हे बाथरूम आणि हे गीझर. तर आता 1,500 रुपये आम्हाला ही रूम मिळाली आहे आणि मला तर नाही वाटत तुम्हाला ह्या रेंजमध्ये अजून कुठली दुसरी रूम मिळेल. आणि आम्ही सॅटिस्फाईड, भले आमचा पहिला दिवस आहे तरी अजून काही वेगळा एक्सपिरियन्स आला तरी तो आम्ही शेअर करू, पण आता तरी सॅटिस्फाय आहे. हे उटीचे बस स्टेशन. तुम्ही मैसूर किंवा कोइंबतूरवरून इथे गव्हर्नमेंट बसने कमी पैशात येऊ शकता. इथे आल्यावर लो बजेट साईज सेलिंगसाठी ऑप्शन पण आहेत. कार बुक करण्याची गरज नाही, ते पुढे पाहू. लेकसाठी निघालो. ॲडल्ट तिकीट 15 रुपये. आता ही बरीच मोठी गर्दी आहे, आमच्या मागं पण बघा तिकडून लाईन सुरू होतीये आणि आता बरंच असं पुढून मग तिकडं जायचंय. जून महिना होता. एप्रिल मेच्या कंपॅरिझन मध्ये गर्दी कमी होती, पण बोटिंगसाठी खूप गर्दी होती. बराच वेळ लाईन मध्ये थांबलो, मग बोटिंगसाठी नंबर आला. इथे पण काही प्रॉब्लेम आले आम्हाला. पर पर्सन तिकीट नाही, डायरेक्ट 8 सीटरचेच तिकीट घ्यावे लागते. हे आता सीझन चालू नाहीये तरी पण भयानक गर्दी आहे. जर का तुम्ही सीझनला आले, म्हणजे सीझन म्हणजे मार्च, एप्रिल, मे, ह्या सीझनला आले तर अवघडच काम होणार आहे तुम्हाला. बरंच वेटिंग करायला लागणार आहे, ट्रॅफिक वगैरे या गोष्टी पाहाव्या लागणार. तर आता निघालो दोडाबेट्टा पीकसाठी. उटीपासून दोडाबेट्टा पीक 7 किलोमीटरवर आहे. उटीमध्ये गाडीचा AC सुरू करण्याची गरज पडत नाही. दोडाबेट्टा हा निलगिरी पर्वतातील सर्वात उंच पर्वत आहे.
दोडा बेट्टा 2.6 किलोमीटर. ज्याची उंची 2637 मीटर आहे. आपण आता या डोडा बेटाच्या पार्किंगमध्ये आलोय आणि आता इकडं चालत जायचं. प्रति व्यक्ती 10 रुपये तिकीट देऊन प्रवेश केल्यावर तेथे हिरवीगार झाडी, निलगिरी माउंटनचे व उटीचे विहंगम दृश्य पाहण्याचा अनुभव वेगळाच होता. आता ही टेलिस्कोपसाठी लाईन आहे, टेलिस्कोपमधून बघण्यासाठी. टी फॅक्टरी व्हिजिट केली. आता एंट्री फी आहे 10 रुपये. चहा पावडर बनविण्याची पूर्ण प्रोसेस पाहिली. कंपनीतर्फे कॉम्प्लिमेंटरी म्हणून चहा सुद्धा दिला. इथे चहा पावडर आपण खरेदी करू शकतो. ही चॉकलेट टी 180 रुपये आणि मसाला टी पण अशीच काहीतरी 180 का 200 रुपये असं काहीतरी आहे. मसाला टी 200 आणि चॉकलेट 220. ओके, आणि हे 180. कारण मार्केट रेटपेक्षा येथील चहा पावडर खूप स्वस्त मिळते. त्याच्यात पुढे चॉकलेट फॅक्टरी आहे. इथेही सेम प्रोसेस पाहायची व चॉकलेट्स खरेदी करायची. फॅक्टरीच्या बाहेर आल्यावर समोर गेल्यावर उटीचे विहंगम दृश्य दिसते. भर दुपारी 12 वाजता, पण थंडगार वारे समाधान देऊन जाते. पहा ना, ती झाडं, नंतर ही घरं, इकडे खाली हा रोड, फारच सुंदर नजारा आहे. हे ॲडव्हेंचर गेम, ते इथून शेजारी काही ॲडव्हेंचर गेम सुद्धा आहेत. तारावरून जायचं. 9 जून आहे आणि अजून पण गरम होत असेल चांगलं पुण्यामध्ये. इथे इतकी थंडगार वार आहे, खूपच सुंदर वारं लागते. साईट सिलिंगसाठी कार कशी बुक केली, किती रुपयात बुक केली याविषयी माहिती पुढे घेऊच. दोडा बेट्टा पीक वरून खाली आल्यावर रस्त्यात आपल्याला वॅक्स म्युझियम लागते. 60 रुपये पर पर्सन तिकीट आहे. 5 ते 10 मिनिटातच सर्व पाहून होते, पण समाधान होत नाही. 60 रुपये खूपच जास्त तिकीट वाटते. पुढे आपण जाऊ शकतो उटीपासून 21 किलोमीटरवर असणाऱ्या कुन्नूरच्या दिशेने. टी गार्डन, लॅम्स रॉक, डॉल्फिन नोज अशी काही ठिकाणे आहेत पुढे. उटी कुन्नूरच्या रस्त्यावर जाता जाता मद्रास रेजिमेंट सेंटर ही पाहण्याचा अनुभव आपण घेऊ शकता, पण इथे गाडी पार्क करायला परमिशन नाही. त्यामुळे आपण गाडीतूनच या सर्व गोष्टी पाहून पुढे जाऊ शकता. अनिल कपूरच्या पुकर या सिनेमातील काही सीन इथे शूट झाले आहेत. पुढे गोल्फ क्लब दिसले आणि पोहोचलो टी गार्डनमध्ये. टी गार्डनचे दृश्य सुद्धा सुंदर होते. राजेशने सांगितले 2500 एकरमध्ये पसरलेले हे टी गार्डन प्रायव्हेट आहे, एकाच मालकाचे आहे. इथे कोणतेही एंट्री तिकीट नाही. गार्डनमध्ये फिरून आपण फोटो काढू शकतो. तेथेच असणाऱ्या फोटोग्राफरकडून 100 रुपयात कॉस्ट्युममध्ये फोटो काढून व प्रिंट करून आपल्याला मिळतात. सिनेमात दिसणाऱ्या दुकानची चादर आपल्याला इथे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात पाहायला मिळेल. लॅम्स रॉक पॉईंट, ॲडल्ट 30 रुपीज, चिल्ड्रन 10 रुपीज. इथं पैसे भरून इथून मग असं इकडं वरती जायचं आणि वरती असं इकडे गेल्यावर तो पॉईंट आहे. आम्ही काही वर गेलो नाही. इथूनच निलगिरीचे अप्रतिम सौंदर्य पाहिले. इथे खूपच शांत वातावरण होते. आणि एक कंपॅरिझन केलं तर महाबळेश्वरपेक्षा खूप पटीने हे खूप चांगलं आहे. महाबळेश्वर तर फक्त इतकं कमर्शियलाइज आहे, इतक्या रूम महाग, इतके हॉटेल महाग आणि इतकं पण काही थंड वातावरण वाटत नाही त्या कंपॅरिझनली. आणि इथं खूप छान थंड वातावरण वाटतं आणि शांतता पण खूप आहे. पुढे आम्ही स्ट्रॉबेरी पार्ककडे निघालो. रस्त्यात केरळवरून आलेले काही वादक दिसले. हु इज दिस? ओके, दे आर केरला ड्रमर्स. देवीच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. स्ट्रॉबेरी पार्कला गेल्यावर पहिली निराशा झाली. सर्वात आधी कोणत्याच अँगलने हे पार्क दिसले नाही आणि इथे आल्यावर 2 मिनिटातच काही माहिती देऊन तेथील महिलेने विक्रीच्या वस्तू दाखवण्यास सुरुवात केली व आम्ही तेथून त्वरित निघालो. तेथे काही पाहण्यासारखेही नव्हते. तुम्ही इथे नाही आला तरी चालेल. आमचा येण्या जाण्यात व इथे थांबण्यात 1 तास वाया गेला. पुढे डॉल्फिन नोज, ॲडल्ट 30 रुपये तिकीट, चिल्ड्रन 10 रुपये. इथे सुद्धा तुम्ही निलगिरीज पर्वतरांगांचे सुंदर दृश्य पाहू शकता. पुढील पॉइंट हा सिम्स पार्क, पण तिथे आम्हाला पोचायला उशीर झाला आणि पार्क बंद झाले. सिम्स पार्क, इट्स नॉट क्लोज. ओके ओके, इट्स स्ट्रॉबेरी पार्कला 1 तास वाया नसता गेला तर आम्ही वेळेत सिम्स पार्कला पोहोचलो असतो. तर आम्हाला आता उशीर झाला यायला, त्यामुळे हे गार्डन क्लोज झालेले. काय रेग्युलर गार्डन आहे आपलं, संभाजी गार्डन वगैरे जसं असतं तसं गार्डन आहे हे. मोठं आहे का? जाऊ दे, आता उशीर झाला आम्हाला. चला, ए गाडी बघा. जा, किती मराठी लोक आहेत, पण जाऊ दे, आता इकडं काही येणं होणार नाही आपलं.
आणि उशीर झाला आपल्याला. आता आपण हे गार्डन आता हेच झालं. उटीचे ऑलमोस्ट सर्वच पार्क 6:30ला बंद होतात. फक्त एकच पार्क 7 वाजेपर्यंत उघडं असतं, ते म्हणजे कर्नाटका हॉर्टिकल्चर गार्डन. ते आपण पुढे गेल्यावर पाहूच. विच प्लेसेस वी वर टू कव्हर टुडे? Botanical garden. बॉटॅनिकल गार्डन. ओके देन. Then we'll go to Paikara and Pine Forest shooting spot here. ओके. पायकरा पाईन फॉरेस्ट शूटिंग स्पॉट. आता आजचे लोकेशन खूप इंटरेस्टिंग आहेत, कारण पायकरा वगैरे ते खूपच असं ते पाहण्यासारखे आणि खूप बॉलिवूडच्या पिक्चरचं शूटिंग तिथं झालेलं आहे. तर हे नक्की व्हिजिट करण्यासारखं आहे. आज बॉटॅनिकल गार्डन इथं आलेलं आहे. आता हे तिकीट काढायचे. तर तिकीट किती आता? हां, इकडे लिहिले ॲडल्ट 50 रुपये, चिल्ड्रन 30 रुपये. 1848 म्हणजे 250 वर्षापूर्वी हे गार्डन सुरू केले होते, जे 55 एकरमध्ये पसरले आहे. बॉटॅनिकल गार्डनमध्ये पण बऱ्याच 90sच्या सिनेमाचे शूट झाले आहे. उटीचे खरे नाव उदागमंडलम असे आहे, पण ब्रिटिशर्सने ते उटी केले आणि उटीला क्वीन ऑफ द हिल स्टेशन असे म्हटले जाते. ॲक्च्युली खरं सांगायचं तर काय, आपण समजा दुपारचं आलो 10 म्हणजे दुपारचं म्हणजे सकाळी जरी आलो तरी 10, 11, 12, 1 वाजता, तर खूपच असं बघा बॅकग्राऊंड खूप बंद होते, त्यामुळे फोटो चांगले येणार नाही. तर जर का तुम्ही 2च्या नंतर जर काही इथं आले तर चांगले फोटो काढता येतील तुम्हाला, कारण हे सूर्याची लाईट खूपच हार्श आहे. तर त्यामुळे तुम्ही दुपारी 2 नंतर इथे यायचा ट्राय करू शकता. स्टीफन्स चर्च, तर आपण आता तिथे चाललेलो आहे. 1830 मध्ये या चर्चची स्थापना ब्रिटिशांनी केली, म्हणजे जवळपास 200 वर्षापूर्वीचे हे चर्च आहे. खरं तर उटीला मोठ्या प्रमाणात प्रमोट करण्याचे काम हे ब्रिटिशांनीच केले. चर्च पाहिल्यावर पुढील पॉइंट आहे पाईन फॉरेस्ट. तर पाईन फॉरेस्टला आलोय आपण आणि इथं आता खूपच ट्रॅफिक आहे. पर पर्सन 30 रुपीज, स्टील कॅमेरा 30 रुपीज. बॉलिवूड चित्रपटांचे सर्वात आवडते ठिकाण म्हणजे हे पाईन फॉरेस्ट. 90च्या दशकातील बऱ्याच सिनेमात तुम्ही हे पाईन फॉरेस्ट पाहिले असेलच. काही लव्ह स्टोरी, पाईन फॉरेस्ट पासून आपण आता थोडं इकडं पुढं आलेलो आहे आणि आता हे इकडं हे बऱ्याच पिक्चरचं इथं पण शूटिंग झालेलं आहे पूर्वी. ट्री पार्क हा सुद्धा बॉलिवूड चित्रपटांचा आवडता पॉइंट. सर्वात आवडता पॉइंट आणखी पुढे आहे. हा पॉइंट आधी पाहू. असं तिकडून इकडं आलं की हा पण व्ह्यू बघा किती सुंदर आहे. इथं जाऊन फोटो काढायचे. आणखीही बऱ्याच चित्रपटांचे शूटिंग इथे झाले. लव्ह स्टोरी सुद्धा. आणि असेही. तासभर फोटो काढले इकडं तिकडे तिकडे आणि आता आपण निघालेलो आहे परत. अजून पुढचे पण स्पॉट कव्हर करायचे आहेत आपल्याला. काय म्हणा, उटीमध्ये येणं वर्थ आहे. तर आता हे पहा, दुपारचे आहे ना, इथं तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, दुपारचे 1:10 झालेत आणि प्रचंड गार लागते. इतकं गार आणि आत्ता पुण्यामध्ये फार लाही लाही होत असेल अंगाची. इतका तिकडचा आणि इतका जमीन आसमानचा फरक आहे. प्रचंड गार लागतं. आता हे वारं बघा तुम्ही, इतकं सुंदर वारं सुटलेलं आहे आणि खूपच गार लागते. तुमच्याबरोबर जर का कोणी वयोवृद्ध माणसं असतील तर जो पहिला पॉईंट होता तो उतार होता. तर खाली जाताना काय वाटत नाही, पण वर येताना प्रचंड दम लागतो. तर अशी वयोवृद्ध माणसं लागतील, दम लागायचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ह्या स्पॉटला इथं येऊ शकता. इथं काही त्रास होत नाही. काय पहा, काय सुंदर नजारा आहे पुढं. आता हे वरती चढून जायचंय, तर आपल्याला तिकडं जायचंय आणि आता ही मोठी लाईन आहे. 30 रुपये पर पर्सन तिकीट आहे. तर आता तिकीट काढू आणि जाऊ आता वरती. आता या पॉइंटचे नावच शूटिंग स्पॉट आहे आणि 9th माइल्स म्हणून पण या पॉइंटला ओळखले जाते किंवा वेनलॉक डाऊन्स असेही म्हणतात. दम लागलाय वर चढून. आणि इथे तर खूप साऱ्या चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. इथले वातावरण इतके सुंदर आहे की परदेशात दिसणाऱ्या स्वित्झर्लंड सारखाच व्ह्यू इथून दिसतो. इथे येणारे स्वच्छ, शुद्ध व सुंदर गारवारे मन मोहून टाकतात. इथे बराच वेळ थांबायला भाग पाडतात. हे उटीमधील सर्वात मस्ट विजिट प्लेस आहे.
पण बऱ्याच ट्रॅव्हल कंपन्यांच्या पॅकेजमध्ये हे ठिकाण मेन्शन केलेले दिसत नाही. पण या ठिकाणाशिवाय तर उटी ट्रिप पूर्ण होऊच शकत नाही. इथे शूट झालेल्या चित्रपटांची तर बरीच मोठी लिस्ट आहे. पुढे आपण जातो पायकरा बोटिंगला. तर आता पॅकरा बोटिंग आहे. पायकरा लेक किंवा पायकरा बोटिंग असे म्हणतात. उटीला आम्ही बोटिंग केली होती म्हणून आम्ही काही इथे बोटिंगसाठी थांबलो नाही. आता आपण पुढे जातो पायकरा वॉटरफॉलकडे. पायकरा वॉटरफॉल मुख्य रस्त्यापासून 400-500 मीटर आत आहे. आम्ही पण आनंदाने वॉटरफॉल पाहायला मिळणार म्हणून गेलो. आम्ही अपेक्षित केला होता तो असा उंचावरून पडणारा वॉटरफॉल. साधारणतः 300 मीटर गेल्यावर कळले की इथून खाली जायचे आहे. पण पाणी काय खूप नाही असे लक्षात आले होते कारण पाण्याचा बिलकुल आवाज येत नव्हता. आम्हाला तर काही गरज वाटत नाही तिकडे जायची. तुम्ही आले तर तुम्ही जाऊ शकता. बरं, यांना तर काय वॉटरफॉल आवडलेलं नाही. म्हणतात वॉटरफॉलच नाही, इथं आवाजच येत नाही, पाण्याचा आवाजच येत नाही. हे काय आहे? एवढं चांगलं निसर्ग सौंदर्य राव, यांनी विनाकारण फसवायला नाही पाहिजे टुरिस्टला. वॉटरफॉल आहे तर आहे, नाही तर नाही. विनाकारण वॅक्स म्युझियम आणि स्ट्रॉबेरी पार्क आणि काय 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 ऍड करत बसले त्याच्यामध्ये. ठीक आहे, सेल्फी काढून निघू आता. पुढे थ्रेड गार्डन. इथे तिकीट 20 रुपये आहे. सुई बिना पेशेंट हाथ से बना, बिना कलरिंग, सब नॅचरल धागे के कलर. साधारणतः 5 ते 10 मिनिटातच हे गार्डन पाहून होते. काही जणांचा भ्रमनिरास होऊ शकतो कारण इतके काही खास इथे पाहण्यासारखे नाही. पण इथे दिसणारे सर्व रोपटे, फुले, पाने सर्व दोऱ्यांपासून बनवलेले आहेत आणि यांना 12 वर्ष लागली हे सर्व बनवायला. तर यांनी केलेल्या कष्टाची दाद देण्यासाठी आपण इथे विजिट करू शकता. बाकी काही जास्त अपेक्षा ठेवू नका. कर्नाटका सिरी हॉर्टिकल्चर गार्डन. ॲडल्टला 50 रुपये तिकीट आहे आणि किड 6 इयर्स टू 12 इयर्स 30 रुपये तिकीट आहे. 38 एकरमध्ये पसरलेले हे गार्डन खूपच वेल मेंटेन आहे. उटीमधील बाकी गार्डन सारखेच. आणि हे एकमेव गार्डन आहे जे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असते. बाकी सर्व 6:30लाच बंद होतात. आपल्याला अधिकचा वेळ काढून या गार्डनमध्ये यावे लागते कारण येथील प्रत्येक कोपरा हा फोटोग्राफीसाठी, फोटो काढण्यासाठी खूपच सुंदर आहे. आपण इथे भरपूर फोटो काढू शकतो. इथे छोटीशी भूलभुलैया आहे, टी गार्डनही आहे आणि मोठा हँगिंग ब्रिज आहे. त्यामुळे सर्व गार्डन पाहायला खूप वेळ लागतो. हे सुद्धा उटीमधील मस्ट विजिट प्लेस आहे. इथे कोणत्या कोणत्या फिल्मचे शूटिंग झाले याविषयी तर माहिती मिळाली नाही, पण इतके सुंदर गार्डन आहे, मग कोणत्या तरी फिल्मचे शूट झालेच असणार. तर आता सकाळी 6:30 वाजलेत आणि आपण आता म्हैसूरला चाललेलो आहे. आणि त्याआधी आहे काहीतरी ठिकाण तिथं ते प्राण्यांचं आहे, ते मी रोडमध्ये सांगेलच तुम्हाला. तिथं आपल्याला जंगल सफारी करायची आहे. त्यांची काही जीप वगैरे असते ती, असं यांनी सांगितलं आहे. बघू आता तिथं जीप आहे नाही, आणि तिथं कुठले कुठले प्राणी पाहायला भेटतात ते आपण चेक करू. आणि त्यानंतर मग पुढं आपल्याला म्हैसूर पॅलेस बघायचं आहे आणि चामुंडा देवी असं काहीतरी एक टेम्पल आहे ते एक बघायचं आहे. आणि चांगली सर्व्हिस दिली म्हणजे जेवढे काही इथं जवळपास पॉईंट आहेत ते सगळेच ह्यांनी आम्हाला दाखवलेले आहेत. आता आपल्याला आवडले नाही आवडले तो नंतरचा विषय. मी तुम्हाला सांगेलच की इथं तुम्ही जाऊच नका, टोटल टाईम वेस्टेज आहे. आणि इथं आवर्जून जा, हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगेलच. पण ह्यांनी यांचं काम केलेलं आहे. प्रत्येक जेवढा जे काही आहे ते सगळं यांनी दाखवलेलं आहे आपल्याला. तर चला आता जंगल सफारी करू. प्लेस नेम मधुमलई ते जंगल आहे तिथं. आता आपण तिकडे जाऊ. राजेशने सांगितले हा घाट खूप वळणावळणाचा आहे आणि खूप ॲक्सिडेंट आतापर्यंत इथे झालेले आहेत. या घाटात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचे लायसन्स चेक केले जाते. या घाटाच्या अधिक माहितीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. या व्हिडिओनंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि पुढे आम्ही पोहोचलो मधुमलाई टायगर रिझर्व्हमध्ये. या गाडीने आता आपण जंगल सफारी करणार आहे. तर बघू आता काय 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 बघायला भेटतंय. वाघ वगैरे, जिराफ, हत्ती. आता आमच्या मावची तर बरीच अपेक्षा आहे वाघ बघायला भेटला पाहिजे. बघू आता. इथून तिकीट काढायचे आणि आता मी तिकिटाचा फोटो काढतो आणि तो तुम्हाला दाखवतो. बसने जंगल सफारी करण्यासाठी 340 रुपये ॲडल्टला, 173 रुपये किड्ससाठी आणि जीपने जंगल सफारी करायची असेल तर 4200 रुपये. मुख्य रस्त्यावरून गाडी जंगलात गेली आणि 4-5च प्राणी पाहायला मिळाले, पण वाघ काही पाहायला मिळाला नाही.
पूर्ण जंगल सफारीचा अनुभव कसा होता पहा 4th डे व्हिडिओमध्ये. थँक्यू विजिट अगेन मधुमलाई टायगर रिझर्व. तर आपण आता कर्नाटकच्या बॉर्डरावर आलोय, तमिळनाडूवरून कर्नाटकला आलोय आणि आता ह्यांचं हे वेगळं टायगर रिझर्व सेंटर आहे, बंदीपूर टायगर रिझर्व. ओके, म्हणजे आता हे अर्ध जंगल तमिळनाडूमध्ये होतं ना, आता अर्ध जंगल कर्नाटकामध्ये, असा प्रकार असेल. आता आलोय म्हैसूर पॅलेसला. म्हैसूर पॅलेसचे तिकीट प्रति व्यक्ती 100 रुपये. म्हैसूरला सुद्धा दुपारी 3 नंतरच आलेले चांगले. आतमधील सुंदरता पाहताना काही वाटत नाही, पण पॅलेसच्या बाहेर आल्यावर प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्रास होतो, फोटो चांगले येत नाही. आणि संध्याकाळी आले तर पॅलेस आणि गार्डनमधील लाइटिंग सुद्धा पाहायला मिळेल, ती सुंदर असते. पुढे चामुंडी हिल्स मंदिरात गेलो, तेथे दर्शन घेतले, मार्केट पाहिले व पुढे गेलो आम्ही म्हैसूरच्या झूमध्ये. एंट्री तिकीट 50 रुपये प्रति व्यक्ती आणि झूमध्ये जवळपास सर्वच प्राणी पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. जर तुमच्यासोबत लहान मुले असतील तर नक्की या झूमध्ये तुम्ही जाऊ शकता. मंगळवारी झू बंद असते. अधिक माहितीसाठी हा चार्ट पॉज करून वाचा. 40 रुपये अडल्ट आणि 20 रुपये चिल्ड्रन. बुक केलेल्या रूम पासून रोज गार्डन वॉकिंग डिस्टन्सवर होते, म्हणून चेकआउट करण्याच्या आधी चालत चालत आम्ही रोज गार्डन पाहायला आलो. उटीचे वातावरण गुलाबाच्या वाढीसाठी खूप पोषक आहे. 10 एकरमध्ये हिल स्लोपवर पसरलेले हे रोज गार्डन भारतातील सर्वात मोठे गुलाबाचे गार्डन आहे. इथे 2800 वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत असे म्हटले जाते. बाय चान्स जर का हे सगळंच फुल असेल आणि तुम्हाला ते रूमच भेटत नाहीये तर तुम्ही डेट थोडीफार ॲडजस्ट करू शकता, कारण रूमचे पैसे वाचतील. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 3000ची रूम बुक करणं आणि 1500ची रूम बुक करणं म्हणजे 4 दिवसाचं जरी 12,000वरून 24,000 वगैरे असं होऊ शकतं. पण जर का इथं रूम तुम्हाला मिळालीच नाही तर सरळ ओयोला कॉल करायचा आणि ओयोला खूप चीप ऑप्शन्स असतात. ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रूम वगैरे सगळी दाखवलीच आणि हे ओनर आहेत, दिस इज द ओनर. 1500 रुपये पर नाईट भाडे आहे. आता चेकआउटचा टाईम आहे. आम्हाला चांगला अनुभव आला. तुम्ही सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर यांना कॉल करून ही रूम बुक करू शकता. आणि तिसऱ्या दिवसाचा एक अनुभव आपल्याला सांगायचाच राहिला. तर आम्ही आता 4 जण होतो, त्यामुळे म्हणलं 2 बिर्याणी मागवाय. तर ते म्हणले नाही तुम्ही 2 बिर्याणी पुरणार नाही, 3 बिर्याणी मागवा. 330 रुपयाची एक बिर्याणी आहे. 3 बिर्याणी मागवल्या म्हणजे 990 रुपये नुसते बिर्याणी झाले. आणि आता त्यांनी हे परत ॲडिशन करायला सांगितलं की ते चांगलं आहे, असं तसं, हे ते घ्या हे घ्या. आणि ते पण 300 रुपयाचं असेल म्हणजे आता हे 1200 रुपये एकाच वेळाच्या जेवणाचे गेलेले आहेत. आणि हे खरं म्हणलं तर हे राईस बघूनच तुम्हाला लक्षात येईल काही टेस्ट नाहीये, करायचं म्हणून केलेलं आहे. परतल्याला भातच दिसतोय. आणि बिल आलंय 1648 रुपये. म्हणजे हे लुटायचेच धंदे केलेले त्यांनी. हे हॉटेल तुम्ही अवॉइड करा, खूपच कॉस्टली आहे. हे पाहिजे इथून आतमध्ये जातात आणि तो माणूस तिथं उभा आहे. तो माणूस पटपट पटपट ऑर्डर घ्या करतो. तर तुम्ही ह्या गोष्टींपासून वाचा इथं उटीमध्ये. भले रेस्टॉरंटमधून परत बाहेर जायची वेळ आली तरी चालेल, पण पूर्ण मेनू कार्ड बघा, त्याच्या प्राईस बघा आणि तेव्हाच ऑर्डर करा. जाताना थोडा पाऊस लागला आणि पुन्हा निलगिरी हिल्सचे निसर्ग सौंदर्य पाहत आम्ही कोइंबतूरमधून आदियोगीकडे निघालो. निलगिरी हिल्सचा दाट उतरताच गरम वातावरण जाणवू लागले व गाडीचा AC सुरू करायची वेळ आली. जो AC उटीत असताना 4 दिवस बंद होता. आदियोगीजवळ ढग दाटून आले होते आणि आम्ही स्टॅच्यूजवळ जाताच पाऊस सुरू झाला, जो अर्धा तास चालू होता. थोडे भिजून फोटो काढून एअरपोर्टच्या दिशेने आम्ही निघालो व वेळेत 6:30 वाजता राजेशने आम्हाला कोइंबतूर एअरपोर्टवर सोडले व इथे ट्रिप संपली. तर आम्ही आता कोइंबतूर इंटरनॅशनल एअरपोर्टला आलो आहे आणि आता पुण्यामध्ये येणार आहे. तर राजेश, मी यांचा नंबर आहे कॉन्टॅक्टमध्ये दिलंच डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही यांना कॉल करा आणि हे तुम्हाला सगळी व्यवस्था करून देतील. गाडी तेव्हा ही आपली गाडी होती, तर गाडी वगैरे सगळी व्यवस्था करून देतील, राहण्याची पण व्यवस्था करून देतील. मी ऑलरेडी नंबर पण दिलेले आहेत. तर चला भेटू राजेश. ओके, थँक्यू. चला सर. पुणे टू कोइंबतूर 2 टियर AC तिकीट 2500 रुपये. 3 टियरने आले तर पर पर्सन अजून 700 रुपये वाचतील. तर आमचे खर्च झाला टोटल 10,000 रुपये. टॉय ट्रेन तिकीट फर्स्ट क्लास 350 रुपये. तुम्ही सेकंड क्लास काढू शकता, अजून 200 रुपये प्रति व्यक्ती कमी होतील. आमचा खर्च झाला टोटल 1400 रुपये. रूम आम्ही 2 रूम बुक केल्या होत्या. 1500 रुपये पर डे, म्हणजे 2 रूमचे एका दिवसाचे 3000 रुपये, म्हणजे 4 दिवसाचे 12,000 रुपये. यापेक्षाही ऑफ सीझनला आले तर 1500 रुपयापेक्षाही खूप कमीमध्ये रूम आपल्याला मिळतील. 1200 रुपयामध्ये सुद्धा मिळतील.
कार टोटल 19,000 रुपये, पार्किंग, टोल टॅक्स सर्व काही त्यांच्याकडे. त्यामधून आपण म्हैसूरचे लोकेशन कमी केले तर अजून पैसे कमी होतील. तुम्ही मधुमलाईला जाऊ शकता. आणि तुमचे बजेट अजून कमी असेल तर तुम्ही लोकल साईट सिनिंगसाठी रिक्षा सुद्धा बुक करू शकता. लोकल साईट सिनिंगचा रिक्षाचा खर्च प्रति दिवस 800 ते 2,000 रुपयाच्या जवळपास असू शकतो. म्हणजे तुम्ही फक्त उटीमध्येच फिरला तर साधारणतः 700-800 रुपये घेतील. नेक्स्ट डे तुम्ही कुन्नूरला गेला किंवा पायकराला गेला तर तिथं 1800-2000 रुपये असे घेतील. बार्गेनिंग करायला विसरू नका. आणि रिक्षामधून साईट सिनिंग करायला वेळ लागणार. कारच्या स्पीडने रिक्षा कधीच चालणार नाही, हेही लक्षात ठेवा. तुम्ही रिक्षाने साईट सिनिंग करणार असाल तर तुम्हाला कोइंबतूरवरून कुन्नूरला बसने यावे लागेल, ज्याचे तिकीट 100-150 रुपये आहे. व जाताना उटीवरून तुम्हाला कोइंबतूरपर्यंत बसने जावे लागेल, ज्याचे तिकीट साधारणतः तेवढेच असेल. आणि यापेक्षाही बजेट कमी असेल तर तुम्ही साईट सिनिंगसाठी रिक्षा न करता तेथे बसने फिरू शकता. जशी पुणे दर्शन, मुंबई दर्शन बस असते तशी. त्याचे तिकीट 350 रुपये प्रति व्यक्ती. पण यात फ्रीडम मिळत नाही. पॉईंटवरून बस निघाली की आपल्याला पण लगेच निघावे लागते. आपल्याला जास्तीचा वेळ त्या लोकेशनवर मिळत नाही. नक्कीच ते सफिशियंट वेळ देत असतील प्रत्येक लोकेशनसाठी, पण तुम्ही बस अवॉइड करा. जेवणाचा, एंट्री तिकीट असा साधारण खर्च झाला आमचा 8,000 रुपये. आणि विमानाचा सर्वात मोठा खर्च 5,100 रुपये प्रति व्यक्ती, म्हणजे टोटल 20,400 रुपये. तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही पुन्हा 2 किंवा 3 टियर एसीने येऊ शकता. पण मी म्हणेल तुम्ही विमानानेच या, कारण विमानाचा प्रवास पुन्हा पुन्हा होणार नाही. आणि 5-6 दिवसाच्या ट्रिपनंतर एनर्जी डाऊन असते व लवकर घरी जाण्याची घाई असते. विमान 1.5 तासात पुण्यात पोहोचवते आणि ट्रेनला यायला 28 तास लागतात. ही वेगळी गोष्ट आहे की विमानासाठी 2-2.5 तास आधीच एअरपोर्टवर जावे लागते चेकिंगसाठी. म्हणजे 2-2.5 तास चेकिंगसाठी, 1.5 तास विमान प्रवास, म्हणजे साधारणतः 3.5-4 तास आपला विमान प्रवास असणार असं आपण समजू शकतो. त्यामुळे इतकेही लाईट स्पीडने आपण घरी येणार नाही. म्हणून बजेट नसेल तर तुम्ही ट्रेनने येऊ शकता. तर अशा पद्धतीने आमचा टोटल खर्च झाला 70,800 रुपये 4 जणांचा, म्हणजे प्रति व्यक्ती 17,700 रुपये. बाकी 2 कॉलम अजून कसे बजेट कमी होईल याचे आहेत. पण आमच्या बजेटनुसारच तुम्ही ट्रिप प्लॅन करा बेस्ट एक्सपिरियन्ससाठी. दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलममधील तुम्ही काही गोष्टी घेऊ शकता. तर आपण आता पुण्याला पोहोचलो. माहिती आवडली असेल तर आमच्यासाठी एक छोटेसे काम करा. हा व्हिडिओ फक्त 2 व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. आणि अशाच बजेट ट्रिपच्या माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.